तुम्हाला झिरवळ साहेबाच्या मंत्रालयात सांगायला लागेल, तिथून तुम्हाला अंमलबजावणीचे आदेश काढावे लागणार. हा सांगितलं ना, हा सांगितलं ना, नुसतं उपसमितीच्या बैठका घेतल्या, तुम्ही घेऊन करता काय? मला तुम्ही सुद्धा याचा दोष आणावा. मी समज मेंटेन करण्यासाठी सरकारशी आंदोलन करत नाही. मला मराठा समाजच पाहिजे, सरकार नाही पाहिजे. मला तुमचे मंत्रीच नकोय. मी वारंवार त्यांना सांगितलेलं आहे, तुम्हाला जर मराठा समाज तुमच्या पाठीशी टिकवायचा असेल तर तुम्ही मराठा समाजात सगळं द्या. हो म्हणजे काही ठेवायचं नाही, आता पुढे द्यायचे. ताजं उदाहरण, ओबीसीच्या सवलती लागू करायला हरकत नव्हता, नाही लागू केलं. ओबीसी मंत्रालयाला सुद्धा आदेश काढावा लागतो. नाही. सर मला आणखीन एक सांगा, 7वा विषय, महामंडळ अण्णासाहेब पाटील महामंडळ तुम्ही जे स्थापन केलं, पोरांना व्यवसायाला तुम्ही फायदे घेतल्या, मंजूर केल्या, पोरांना फायदे दिले, त्यातून पोरांनी वाहनं घेतली आणि त्या पोरांचे शिवील खराब झाले, त्यांच्या नवऱ्याला फाशी लागली, तुम्ही पडताळ करत नाही. काय कारण आहे त्याचं? अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातल्या राहिलेल्या पोरांचे तुम्ही परतावे का देत नाही? याचं उत्तर आम्हाला अंतर्वालीत येऊन द्या. आम्ही भांडायला नाही, आता उत्तर पाहिजेत आम्हाला. निर्णायक आंदोलन होणार, शेवटचं होणार, जे व्हायचं असेल ते होईल. तुम्ही इतकं वेळात काढू नका की मराठ्यांचा सैम तुटल, इतकं नका वेळात काढू. इतकं मराठ्यांना टार्गेट पण नका तुम्ही. मराठा समाज आणि मराठा समाजाचे पोरं संपलेच पाहिजे. आणि इतका कच्चा मराठा समाज सुद्धा नाही. फक्त त्यांनी तुमचा विश्वास ठेवला की देईन सरकार, आज देईन, उद्या देईन, परवा दिवशी देईन. आम्ही व्रत जातोय, जीवाची बाजी लावून रडतोय, आज देते उद्या देते. मी तुमच्याशी प्रामाणिक सरकारशी नाही राहू शकत. मी माझ्या मराठीशी प्रामाणिक राहणार आहे, इमानदार राहणार. मी आता ह्या महिन्याच्या आत एकही मागणी होणार नाही मराठीची, नाही तर जे व्हायचं असेल ते होईल. त्याला माझा नावीलाज. तुम्ही आमच्या हक्कात असून देत नाही. 8वा विषय, सारथीच्या योजना बंद करीत आणल्या. कागदावर ही सुरू, पोराला विचारलं का पोरं म्हणतात नाही. कशामुळे तुम्ही बंद केलं? आता सोक्ष होणार आहे. मराठ्यांनी समजून घ्या, आता सोक्ष होणार आहे. सोक्ष असा होणार आहे आता, ते पण सांगतो तुम्हाला कसा होणार आहे. सरकारचा आणि मराठ्यांचा सोक्ष समोरासमोर होणार, मांडून नाही, समोरासमोर प्रश्नाचे उत्तर देऊ. आपण नवा मुद्दा सांगतो आणि सोक्ष कसं होणार आहे ते सांगतो तुम्हाला. आपण मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय मागणी केली. मुख्यमंत्र्याचं 15 मिनिटाचं खेळ येते. गोरगरीब मराठा समाजाचे अडीअडचणी सुटतील. प्रत्येक जिल्ह्याला कॅबिन राहील, त्याची उपजिल्हाधिकारी लेवलचा अधिकारी राहील. जिल्ह्यातल्या मराठ्यांचे मंत्रालयाचे सगळे प्रश्न सुटतील. स्वतंत्र मंत्रालय स्थापन करायला अडचण का, हे मी मला सांगितलं. मी नाव 29 सांगतो. आज फक्त सांगितल्याला सांगतो. मी सांगितलं मंत्रालय मराठ्यांचं सगळे स्थापन करा, कळलं नाही. त्यातल्या एक जणांना लगेच सांगितलं मला फोन करून, ते म्हणले म्हणजे त्या 29 ऑगस्टला त्या मंत्र्यांचे नाव सांगणार नाही तुम्हाला. तुम्ही ओबीसीचे मंत्री एकत्र आले.